नमस्कार मित्रांनो, भारतरत्न मालिकेतील 11व्या पुष्पात आज राजकारण क्षेत्रातील दिग्गज नेते भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवन कार्याचा प्रेरक मात्र थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते। त्यांची साधी राहणी, कठोर मेहनत आणि राष्ट्रसेवेची तळमळ यामुळे ते आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत। त्यांच्या महान कार्याची दखल घेत 1962 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारच्या सिवान जिल्ह्यातील झंझोर गावात एका सुसंस्कृत कुटुंबात झाला। त्यांचे वडील फारसे श्रीमंत नसले तरी विद्वान होते। त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण छपरा जिल्ह्यात घेतले। त्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली। ते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते। एम.ए. परीक्षेत त्यांना पहिला क्रमांक मिळाला होता। राजेंद्र प्रसाद यांनी सुरुवातीला वकिलीचा व्यवसाय केला, मात्र महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला। 1917 मध्ये त्यांनी महात्मा गांधींसोबत बिहारमधील नीड शेतीविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले। 1920 मध्ये असहकार आंदोलनातून ब्रिटिशांना विरोध म्हणून त्यांनी वकिली सोडली आणि स्वदेशी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। 1930 मध्ये त्यांनी दांडी यात्रा आणि सविनय कायदेभंग सारखी अनेक आंदोलने केली आणि अनेकदा ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकले। 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा दिला। त्यावेळी त्यांना 3 वर्ष कारावास भोगावा लागला। भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1946 मध्ये ते संविधान समितीचे अध्यक्ष झाले। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत भारतीय संविधान तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पहिल्या राष्ट्रपतीसाठी निवड झाली। 1950 ते 1962 अशी 12 वर्ष त्यांनी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली। ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहिलेली व्यक्ती आहेत। राष्ट्रपती म्हणून त्यांनी भारतीय लोकशाही बळकट केली, शेतकरी आणि गरीब लोकांसाठी योजना राबवल्या, शांततेसाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी कार्य केले। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अत्यंत साधे, विनम्र आणि कष्टाळू व्यक्तिमत्व होते। राष्ट्रपती झाल्यानंतरही ते भारतीय संस्कृती आणि मातीशी जोडलेले होते। 28 फेब्रुवारी 1963 रोजी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला। त्यांनी आयुष्यभर त्याग, समर्पण आणि सेवा यांचा आदर्श घालून दिला। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतासाठी जे योगदान दिले ते अविस्मरणीय आहे। ते केवळ भारताचे पहिले राष्ट्रपतीच नव्हे तर सत्य, कर्तव्य आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक होते। देश प्रथम, सत्ता आणि संपत्ती नंतर हा त्यांचा संदेश आजही भारतीयांना मार्गदर्शन करतो। अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन। जय